मी तर बऱ्याच दिवसापासून काय आहे मला वाटतं माझे मित्र बराच ओळखून गेला अरे गरीब झाला म्हणून काय श्रीमंत झाला तुम्हाला ओळखतच नाही तुम्हाला येण्याचं कारण म्हणजे माझी मुलगी सरिता आहे ना आता ते मोठी झाली आणि मला मुलीचं लग्न करायचं त्याकरता मी मुंबई पाहण्याकरता आलो मला अशी माहिती मिळाली हे आपली संग्राबाई घरखोल आहे ना तिच्याकडे मुलगा आहे म्हणून मी तुमच्याकडे आलो हो हो बरोबर तिचा घरी अकरा होता नंदू राजू भैया आहे का हो पाटील साहेब अहो राजूभाऊ आत्ताच घरी होते ना तर मी जाऊन सांगू का त्यांना पाहुणे आले म्हणून पाटलामध्ये अरे कशाला आम्ही करू त्याच्याकडे तुझा आपल्या कामाकडे ठीक आहे जातो मग मी. बोला शामरावजी तुम्ही मुलीचे लग्न करतो म्हणता गुंड्याची काय रक्कम बिक्कम आहे का तुम्हाला मुलगा आहे तो पैशाला श्रीमंत घराणा त्यानं गुंडा 50 ते 60,000 पाहिजे याल दे तो लग्न करतो मग ते पण पाटील साहेब थांब ना आता तुम्हाला हा माहिती होऊ दे ना थांब ना. आता सांगू तरी तुम्हाला 50 ते 60,000 म्हणजे मग त्याच्यात कमी ना होईल शक्य नाही ते बाई मोठी तापवलं तर मग ठीक आहे काही हरकत नाही पण घराला चांगला सुशिक्षित आहे ना आता घराला पाडल्याने एकदम राज्यातच लागला तो पोरगा पाहला एकदम सुपर हिट लागला बरं शामरावजी त्यांच्या मुलाची हुंडी देऊ शकाल का तुम्ही परत जाऊन बसून अगोदरच सगळा विचार करा तुम्ही तर गरीब आहात होय पाटील साहेब मी देईन तर 10,000 देईन आता माझ्याकडे 30,000 रुपये आहे 30,000 रुपये लग्न झाल्याच्या नंतर बरं मी समजावून पाहिजे बरं ठीक आहे मी तिला पटवून सांगतो त्या कमलाबाई आत्ता 30,000 घ्या नंतर मग लग्न झाल्यावर 30,000 जमल ना हो हा चला मग चला चला